काहीतरी विचारायचं होतं. विचार की मग. मला की नाही असं वाटतं माझे ना फोटो चांगले येत नाही. असं होणार माझं करिअर मॉडेलिंग मध्ये. माधुरी असं काही नसतंय. फोटो मध्ये बाकी सगळं कसं आहे, या परीस आपल्याला त्यातनं काय सांगायचंय, म्हणजे विषय काय आहे हे जास्त महत्वाचं असतं. काय आहे विषय? माधुरी, तू इकडे काय करतेस? काही नाही, ते मीनू वहिनी म्हटल्यात की त्यांना तुम्ही म्हटल्यात की मी पैलवान झाले ना की माझे व्हिडिओ काढणार म्हणून. हे समजा बघूया नंतर. चला आधी जेवायला चला. What happened, भाऊजी? हो वहिनी, ती माधुरी म्हणजे पोरगी बरी आहे तशी, पण फोकस हल्लाय बरं का तिचा. हो, येईल पण हळूहळू येईल लाईनीवर. येतो मी. आता बघाच तुम्ही तुमच्या सोबत बाकी सगळ्यांचं कसं करते मी. सायलेंट मोड वर नेटवर्क जॅम. काय पैलवान, कुठं तंद्री लागलीये? कस तरीच होतंय. का? अहो हुप्प्याला नुसती खायची आवड नाही. अहो त्याची भूकच तेवढी आहे. त्यामुळं त्याच्यावर मी जे काय कडक नियम लादले तेच त्याला झेपणं झाले. हेच मला बघवणं झाले. हे बघ, हुप्प्याच्या कुस्तीसाठी त्याचं वजन कमी करणं लय गरजेचं आहे पैलवान. त्याच्याच भल्याचं आहे ते. आणि तू त्याच्यावर जे काही नियम लावले ते त्यानं पाळायलाच पाहिजे. अहो पण त्यानं त्याला त्रास होतोय. त्याचं वजन जर आत्ताच आटोक्यात नाही आणलं तर पुढे चालून त्याला आणखी त्रास होईल. मग तो कुस्ती खेळो किंवा न खेळो, पैलवान त्याच्या भल्यासाठी आपल्याला आपल्या मनावर दगड ठेवून त्याच्यावर असे नियम लादणं गरजेचं आहे. एक आई आपल्या लेकराला वळण लावताना कसा स्वतःचा हळवेपणा बाजूला ठेवते, तसंच आपल्याला आपल्या पठ्ठ्यांसोबत करायचंय. काय तू काय काळजी करू नकोस, तू एकदम योग्य करायलीस. ओय भोपळ्या, उठ. काय चालू आहे? झोप की गप. काय चुळबुळ करतोयस? मला भूक लागली. मग वस्तादने दिले 2 बदाम खा की. एवढूशा 2 बदामांनी माझं पोट भरणार आहे? अरे आताच जेवलंयस ना तू? जेवलो की, पण तुम्ही जे खाल्लं ते मी कुठे खाल्लं? मला तर चिकनच खायचंय. वजन कमी करायचंय ना तुला? नाहीतर आखाड्यात तोल जाऊन स्वतःच पडशील. मग खांदा टेकशील आणि समोरचा जिंकल. मी पाणी पिऊन आलो, थांब. ओय, हे काय आहे ना इकडे पाणी? हे घे. अजून पाहिजे? नाही. झालं ना आता पाणी पिऊन. चल झोप. कोण आहे घरात? मांजर शिरलं की काय परत? वस्ता, काय झालं? तुम्ही बी आवाज ऐकला का? कसला आवाज? स्वयंपाक घरातनं कसला तरी आवाज आला. हुप्प्याच असेल. चिकन खायला गेला असेल तो. काय? हो,
आजी म्हंटल होतं त्याला चिकन देईल म्हणून. आई स्वतः अशा म्हणाल्या? अगं त्याचं मन राखायला म्हणली असेल ती. आपण त्याचं वजन कमी करायला त्याच्या मागे लागलोय ही तिला ठाऊक आहे ना म्हणून. आपलं सपाना स्वतःच मातीत नाही घालायची. परत आवाज आला. हुप्प्या मी एकटाच गेला की काय हादडायला? थांबा, मी जाऊन बघून येते. हुप्प्या, मी तुला म्हंटल होतं ना तुला थोडस तरी चिकन खाऊ घालीन म्हणून. हा, 1 मिनिट पोळी देते. धर. हुप्प्या, हुप्प्या, अजिबात खायचं नाही. दे इकडं ताट. वस्तात पण मला भूक लागलीये. नाही म्हणले ना मग. वस्तात ताट दे. प्राजक्ता, अगं 2 घास तरी खाऊ दे त्याला. आई तुम्ही जरा थांबा. पैलवानांचा खुराक आणि सराव या बाबतीत अजिबात हाय गाय न गय दयामाया न गय. आई तुम्ही यांच्यावर जास्त प्रेम दाखवू नका, यांना माया लावू नका, नाहीतर हे शेपारतील. हुप्प्या ठेवते ताट. अजिबात खायचं नाही तू. वस्तात एक वेळ मला खायला नका देऊ, पण आजींना असं का सांगताय की मला माया लावू नका? नको मला काही. हुप्प्या, काय आहे प्राजक्ता? 2 घास तरी खाऊ द्यायचे त्याला. आईचं काळीज आहे की नाही तुझ्याकडे? आई लहान तोंडी मोठा घास घेते म्हणून माफ करा, पण मी फक्त एक बाई नाही, हुप्प्याची वस्तात बी आहे. त्याला चांगला पैलवान बनवणं हे कामच आहे माझं. आणि त्यासाठी काही गोष्टी मनावर दगड ठेवून कराव्या लागणार आहेत आपल्याला. त्याशिवाय आपलं सपान कसं पुरं होईल आई? अहो, म्हणून काय इतकं कठोर वागायचं? अहो, हुप्प्याचं वजन जर कमी केलं नाही तर त्याची कुस्ती कशी सुधारेल? त्यामुळं आपल्याला त्याच्याशी कडक वागावं लागणार. प्रत्येकाला काय ना काहीतरी नियम लावावे लागणार. आई माफ करा, पण जवळ ही पोरं इकडं कुस्ती खेळतात आणि आपल्या घरात राहतात, तवर त्यांच्या खुराका बाबतीत मी जो काय निर्णय घेईन तो तुम्ही मान्य करा. आई या पैलवानांना दयामया नग, त्यांना शिस्तीतच ठेवावं लागतंय. माधुरी, आळस कसला देतेस? नक्की काय चाललंय? हात नाही लावायचा. पैलवान, आवाज खाली नाही तर इथलं इथं तू उभी पछाडतील. माधुरी, दारू पिलीस तू? मग वजदांची पट्टी आहे ना, पत्ताची वाट आहे ना का? ओनली एमएच ना, सुट्टीच नाही. तुझी हिम्मत कशी झाली दारू पिऊन आखाड्यात यायला? मानला म्हणजे मानलाच माधुरी, एकच नंबर. दाखव
जमली की नाही? कशी माझी ऍक्टिंग भारी येते. एक नंबर. जग्या काय चाललंय हे? ऍक्टिंग. डिरेक्टर साहेबांनी मला चॅलेंज दिलं होतं, तुम्हाला राग येईल अशी ऍक्टिंग करून दाखवायची ती. अरे दाद्या, लय ऍक्टिंगच्या टिमका वाढवत होती. म्हटलं हे करून दाखव, हीच तुझी ऑडिशन. कसला भारी परफॉर्मन्स दिलाय माधुरी, एकच नंबर. मानला तुला. बास भाऊजी, हा काय चेष्टेचा विषय आहे? ज्या गोष्टींवरनं वस्तादांची बदनामी झालती त्या गोष्टींवरनं तुम्ही त्यांची टर उडवताय. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. सॉरी वहिनी. दाद्या सॉरी, पण तुझा अपमान करायचा हेतू नव्हता माझा. ठीक आहे, हरकत नाही, जाऊ दे. असं कसं जाऊन देऊ वस्तात? वस्तादांची चेष्टा करतात काय कावा? आणि काय काय माधुरी, कुस्ती शिकायला आलीस ना व इकडं? मग गप गुमानं कुस्तीच शिक. दुसरं काय बी करायचं असेल तर आत्ताच्या आत्ताच चालते हो इथनं. निघ. नाही वस्तात, माझं चुकलं. जाऊ दे आता, सोडा हे विषय. कसं आहे ना, हसत खेळत चेष्टा मस्करी ठीक आहे. मस्करीच्या नादात कुस्करी होऊ नये म्हणजे झालं. जग्या तू बी लक्षात ठेव. बरं जा, बाकीच्यांना बोलू ना. पैलवान जरा थंड घेत जा की. एवढं कशाला चवताळलीस? मग तुम्हाला कोणी काय बोललं तर मी चवताळणारच नव. का? का म्हणजे तुम्ही वस्ताद आहे माझं, तुमच्याबद्दल अभिमान आहे. शिवाय नवरा आहे तुम्ही. तुमच्यावर काय? माझ्यावर काय राग आहे? चीड आहे? जाळ आहे? समजत नाही वय तुम्हाला? नाही, म्हणून तर विचारायलोय की माझ्यावर काय आहे नक्की? वस्ताद जावं तिकडं, वॉर्म अप करूया. चल रुपया, तालमीला जाऊ. हात काढ खांद्यावरचा. का र? काढ म्हटलो ना. रेडी का उपया? चल. हात का धरलाय माझा? सोड माझा हात. आता याला काय झालंय? सकाळपासून असंच फिसकटले. चल तालमीला उशीर नको. काय ग माधुरी, एवढा लेट असतोय? चला सुरू करा. हुप्प्या, गुड मॉर्निंग. खांद्यावरनं हात काढा. का रे? खांद्यावरनं हात काढा. अरे काय झालंय हुप्प्या? अरे काय झालं हुप्प्या? मला नकोय कोणाचा हात खांद्यावर. मला नकोय कोणाची माया. कुस्ती शिकायला आलोय ना, कुस्ती शिकलो की जाईल. तुम्ही बोलवाल तेव्हा येईल मी सामना खेळायला. अरे पण झालंय काय नेमकं? अहो काय नाही बसता, काल रात्री आई ह्याला गपचूप चिकन देत होते. मी न ग म्हणलं, म्हणूनच रुसलाय हा. हुप्प्या, अरे असं रुसून चालतंय वय? तुला कुस्ती शिकायची आहे ना व? अरे बाळा, मग त्यासाठी तुझं वजन कमी करणं गरजेचं आहे. तू जर वजनी गटातच बसला नाही तर मग कुस्ती कशी खेळणार सांग बरं? तुम्ही आजींना असं का म्हणालात की मला माया लावू नका म्हणून? कसं आहे हुप्प्या, एकदा माया लागली ना मग शिस्त लावणं अवघड होतंय. माझा नाही तुमच्यावर विश्वास. अयो, आता तर अवघडच झालं की. मग आता विश्वास जिंकायला आपण एक खेळ खेळूया. खेळ? कंचा खेळ सांगते. अगोदर समद्यांनी गोल करा. एकानं मध्ये उभं राहायचं. त्याच्या डोळ्याला आम्ही पट्टी बांधणार. मग त्यांनी स्वतःला पाहिजे त्या दिशेने झोकून द्यायचं.
आणि आम्ही समधी त्याला झेलणार पकडणार. बघूया कोणाचा कोणावर किती विश्वास आहे ते. सुरुवात माझ्यापासूनच करूया. वस्तात पट्टी बांधताय ना? एक, दोन, तीन. बघितलं, माझा तर तुमच्या समद्यांवर पुरा विश्वास आहे. आता कोण येणार? मी येते. चालतंय. हा, ओके. 1, 2, 3. बघा माधुरीचा बी किती विश्वास आहे समद्यांवर. आता कोण येतंय? हुप्प्या, तू येतोस काय? अरे काय घाबरायलायस मर्दा, आम्ही नाही पडू देत तुला. आमच्या समद्यांचा लाडका आहेस तू. चल. एक, दोन. प्यार घाबरू नकस, टाक बिंदास तोल. कमॉन उप्या, कमॉन. हुप्प्या भिऊ नगस. अरे बिंदास्त तोल सोड. हुप्प्या, यू कॅन डू इट. चल हुप्प्या, चल लवकर या. सावकाश. लागलं नाही ना बाळा? अरे हुप्प्या, आम्हाला वाटलं समद्यांवानी तू बी माग तोल देशील, पण तू तर पुढे पडलास. हा, समजलं तुम्हाला माझा तुमच्यावर का विश्वास नाहीये ते? अजून पण असताय तुम्ही? अरे वस्तात, चला. हाऊ हॅपन? हुप्प्या, याचं काय बी नसलं आता. हाऊ अँग्री? वहिनी नाश्ता तयार आहे ना? येस येस भाऊजी, दूध हॉट करायला ठेवलंय आणि अंडी बी उकडून झाली आहेत. पण हुप्प्याला व्हॉट हॅपन? नाही म्हणजे पाय आपटत गेला एकदम अँग्री अँग्री मॅन. तो जरा रुसलाय. आता त्याचा रुसवा एकच व्यक्ती काढू शकते. अरे झाली तुमची तालीम? मी फॅक्टरीला निघाले आणि हा प्राजक्ता आजपासून सगळ्यांचा नाश्ता कांचन बनवेल. तू सूचना देशील तसा ती नाश्ता बनवत जाईल. मी नाही पडणार या पैलवानांच्या खुराकामध्ये. काय ना, ही सगळीच पोरं मला नातवंडांसारखी वाटतात आणि उगाच त्यांच्यात रमायला होतं. त्यापेक्षा मी ठरवलं आज लवकरच फॅक्टरीला जायचं, म्हणजे कुणाच्या मायेत अडकायलाच नको. आई सॉरी, काल मी जरा जास्तीच बोलली. अगं तुझी काहीच चूक नाही प्राजक्ता. उलट तुझं पूर्ण लक्ष तुझ्या सपनावर आहे, तुझ्या ध्येयावर आहे. चांगलंच आहे. माणसानं आयुष्यात काही बाबतीत कठोर व्हायलाच पाहिजे. बिरूच्या बाबतीत मीही कठोर झाले होते, पण माझी ही चूक होती की चुकीच्या जागी मी कठोर झाले. अगं पण तुझं तसं नाही. कुठे कठोर व्हायचं, कुठे माया लावायची हे तुला चांगलंच समजतं. होय की, पण आई आता तुमच्या मायेची गरज आहे. अहो माझ्या बोलण्याचा राग तुम्ही नाही धरला, पण हुप्प्या रुसून बसलाय. काय? वय हुप्प्या, सांगितलं ना, मला नकोय कोणाची माया. कसं आहे ना बाळा, सगळेजण तुझ्याशी असं वागतात कारण सगळ्यांना तुझी काळजी वाटते.
तुझी जर काळजी वाटली नसती तर मगाशी तुझ्या मागे असे सगळेजण उभे राहिले असते का सांग? पण मी पुढे पडलो ना. अरे तीच तर गंमत झाली ना, सगळ्यांना वाटलं तू मागे पडशील. आणि काय ना उप्या, तुझं ना वजन जर असं जास्त आहे, त्यामुळे सगळ्यांना भीती वाटली. सगळेचे सगळे तुझ्या मागे असे उभे होते की नाही? बरं ते जाऊ दे. हे बघ मी काय आणलंय तुझ्यासाठी, घे. नको मला. जर वस्तादांना कळलं तर ते तुम्हालाच कळतील की मला खायला दिलं म्हणून. अरे काही नाही का होणार, खुराकाचाच लाडू आहे, खा. तरी नकोय मला. तुप्या, मी तुझी आजी आहे ना, आजी म्हणतोस ना मला, मग माझं ऐकणार नाहीस तू? कसं आहे ना, तुझ्या दोन्ही वस्तादांचं कुस्तीचं सपान आहे, ती माझी दोन्ही लेकरं आहेत आणि त्यांच्यासारखी तुम्ही पण सगळे माझ्यासाठी लेकरं आहेत. मग मला सांग, या आजीचं सपान तुम्ही सगळेजण मिळून पुरं नाही का करणार? करणार. शाण ग बाळ माझं. घे आता लाडू खा. छान आहे ना? आवडलं ना? हो. खा.